सकाळी ब्रेकफास्टला गेलो होतो आणि ब्रेकफास्टला सुद्धा हॉस्टेलची आठवण झाली. म्हणजे आमच्या इकडे जेवणाच्या ज्यांनी ॲश नाईक हा आमचा माझ्या मतदारसंघातला पणजीतला आमचा कार्यकर्ता, तो इथं सगळ्यांच्या जेवणाचा प्रमुख झालेला आहे. मला हा डबल आनंद होता की माझ्या मतदारसंघातल्या एका प्रमुख कार्यकर्त्याने अमेरिकेत येऊन आता गेले 22 वर्षात इकडे प्रस्थान केलं आहे आणि आज तो आम्हाला परत भारतातली वेगवेगळी खाद्यपदार्थ चाखायला देतो आहे. पण त्याबरोबर मला दुसऱ्या एका गोष्टीची बरोबर आठवण करून तो पुढे गेला, कारण त्याच्यामध्ये आज साबुदाण्याची खिचडी होती. आणि साबुदाण्याची खिचडी आणि माझा संबंध हा मला वाटतं IITच्या हॉस्टेलपासून आहे. खरं मी अनेकदा माझ्या राजकारणात येण्याचा श्रेय साबुदाण्याच्या खिचडीला येतो. काही जणांना प्रश्न पडेल का, तर हॉस्टेलमध्ये मी कधी हॉस्टेलच्या पॉलिटिक्समध्ये जाईन असं कधी ठरवलंच नव्हतं. मला वाटतं देशाचं पॉलिटिक्स करत असताना, गोव्यात पॉलिटिक्समध्ये येत असताना त्याचा जर कुठे पाया घातला असेल तर तो त्या हॉस्टेलच्या पॉलिटिक्सने घातला होता. पण मी हॉस्टेलच्या पॉलिटिक्समध्ये जायचं नाही, तिकडच्या ह्याच्यामध्ये काही भाग घ्यायचा नाही असं सुरुवातीला ठरवलं होतं. का ठरवलं होतं माहीत नाही, पण ठरवलं होतं खरं. आणि दुसऱ्या वर्षी असा एक प्रकार घडला आमच्याकडे की आमच्या संध्याकाळच्या टिफिनमध्ये आठवड्याला 7 दिवसापैकी 3 दिवस खिचडी साबुदाण्याची खायला मिळायला लागली आम्हाला. आमची हरकत नाही, मला साबुदाणा आवडत नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी मी खाऊ शकतो. पण तुम्ही विचार करा, मराठी माणसाने केलेले साबुदाण्याची खिचडी खाणं चांगलं असतं, पण आमचा कूक होता नायर. तो जी काय साबुदाण्याची खिचडी बनवायचा त्यातला प्रत्येक साबुदाणा एक मिनी नॅनो स्प्रिंग असल्यासारखा वागायचा. त्यामुळे तुम्ही चावायला गेल्याबरोबर चावत राहा, काय होत नाही. मग आम्ही सगळेजण त्या मॅस कॉर्डिनेटरकडे गेलो, त्याला पाया पडलो, त्याला म्हटलं अरे बाबा तुला जर इतकी इच्छा असेल तर तो महाराष्ट्रीयनच होता, त्याला साबुदाण्याची भरपूर आवड आणि त्यामुळे तो ते पचवू शकत होता दिव्य. आम्ही करू शकत नाही, त्यामुळे ते 3 दिवसावरनं 1 दिवसावर आण, म्हणजे आम्ही सगळेजण सुखात राहू शकू. 1 दिवस आम्ही मॅनेज करू काय करायचं असेल ते. हा कसाच ऐकायला तयार नाही, जरा थोडा हट्टी होता, नाव घेत नाही. आणि त्यामुळे मग आम्ही सगळ्या मित्रमंडळींनी ठरवलं याला पुढच्या इलेक्शनमध्ये पाडायचं. आता याला पाडायचं तर ऑल्टरनेटिव्ह दिला पाहिजे, कारण मॅथ्समध्ये कोण जायला नॉर्मली स्टुडंट तयार नसायचे. तो ऑल्टरनेटिव्ह सगळ्यांनी शोधून काढला आणि दस्तूर खुद्द मलाच कॅन्डिडेट म्हणून उभं केलं. म्हणजे अनेकदा तुम्ही करायला जाता एक आणि होतं दुसरं, तसा हा प्रकार आहे. त्यामुळे ती आठवण जागी झाली. स्वाभाविक आहे, मी साबुदाणा इकडेही नाही खाल्ला, पण बऱ्याच जणांनी मला सांगितलं तो चांगला, त्याची टेस्ट चांगली होती म्हणून.